माशाचा मसाला, तिखट, मीठ, हळद. तर बघा तेल घेते टाकून बघा मस्त पैकी खायचा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच कमेंट येत होत्या अशा की चुलीवरची रेसिपी दाखवा, तुमच्या आईच्या हाताची रेसिपी दाखवा. तर आज मस्त पैकी मम्मी चुलीवर माशाची भाजी करणार आहे आणि फ्राय मम्मी कुठे करणार आहे? फ्राय पण बघा, फ्राय पण इथंच करणार आहे चुलीवरच. तर बघू शकता मस्त पैकी चूल पेटवाय घेतले या. तर बघू कशी कशी बनवते. आज काय खायला एकच नंबर मजा येणार आहे. मास ते पण चुलीवर, विषयच नाही. तर बघा चूल पेटवते. पिल्लू बघा आंघोळ नाही काय नाही असंच फिरतंय या. आंघोळ कधी करणार आहे? मोबाईल ठेव बरं रे, या जा मोबाईल ठेव पण. चूल पेटली. मस्त पैकी बनव गाड्या मम्मी काय. हा 2 दिवस जेवलो नाही अग चांगलं, त्यासाठी म्हणलं सकाळ सकाळ मास घेऊन ये गाड्या. तर मास ते आणलं मम्मीने जाऊन. हा जा जा पण आणजा तेलाची कॅटली. आता बघा रिया काय घेऊन येते बर का. तेलाची कॅटली घेतली, तिला माहितीच आहे कुठं काय सगळं घेऊन येते. मुंगी लय आगाव आहे. तर बघा तेल घेते टाकून आणि इकडे बघा मास मस्त पैकी हे लावलाय ना मसाला, ते मस्त पैकी फ्राय करायच्यात. आणि हे साईडला मुंडक आणि ते शेपटे आहे ना ती भाजी करायची तर्री मस्त पैकी चुलीवरची. तर बघा गरम करायला ठेवलंय तेल. गरम अगोदर तळून घेते का मम्मी? तर बघा अगोदर तळून घेणार आहे. अयो दीदी कशी बसली अयो. मला नाही बोलत रे या. तर बघा मस्त पैकी खायचं आलंय ओके मध्ये. एकच नंबर गाड्या. मग ह्याला मसाला काय काय लावला? हा हा लगा हा हा. तर बघा मित्रांनो, घरकुल माशाचा मसाला, तिखट, मीठ, हळद मस्त पैकी केलंय गाड्या झणझणीत. मला असं हॉटेलमध्ये गेल्यावर मासा नाही बरं का खात नाही, कारण का हॉटेलमधलं मला आवडत पण नाहीत मासं. आणि ते म्हणजे कसं एकदम फार कधीच असतात मासं, ते कधी देतात बनवून, त्यामुळं खात नाही. घरी का खातो माहिती आहे का? तर घरी सकाळ सकाळ आमच्या इथं मार्केट भरतं, तुम्हाला माहिती आहे. मी मार्केटचा एक व्हिडिओ दाखवलेला तुम्हाला. तर जायचं मार्केटवर, ताजं मासं असतात, पर असं करतात. यायचं घेऊन, आता तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. यायचं घेऊन बनवायचं मस्त पैकी घरी. बघा ह्या साईडला प्रज्ञा खोबरं चिरते मस्त रस्सासाठी खोबरं. मस्त आहे. सगळे चालूच आहे आपले फ्राय. आणि बोक नाही, मी पण नाही बोलत तिला, ती पण नाही बोलत मला. कट्टी केली तर झालं का नाही बघू आपण. बस आल्यात खूप मस्त पैकी. कधी होत्यात काय माहित, भूक तर लय लागले या. अग चिरकी कना अग किती वेळ झालं आताशी फक्त एवढं घेतलं या. बघा मित्रांनो सोडलंय बाई लसूण. आता कोथिंबीर हा चुलीवर मस्त पैकी नियोजन आहे.
लागलेली आहे. मग काय हा? मग मांजरीला पण भूक लागली अहो. मी मांजर आहे का तुम्ही नाही ते कधीचा मांजर बसले अगं त्यासाठी बसली मांजर. हे मांजर आमच्याकडेच असतंय आमच्याच पदरात असतंय बरं का शेजारच्याच आहे पण आमच्याकडेच असतंय तिथे जाऊन बसली बिचारी कधी तळून हाते होय अगं ताया वटकी दूर लागते तुला. दुर्लय झालाय गड्या आलं. अच्छा. मम्मी अगं दुर्लय झालाय झालं की आता. कस काय दूर का झालंय इतकं वारं लागतंय. वाराने पण होय, पळालंय तिकडं होय. ते काय म्हणतात गेलं. हम्म. कडक कडक. कडक मस्त फ्राय काट पण चावून खाल्लं पाहिजे असं बनव काय चायनीज लोक कसे अख्खी मच्छी खातात तसं खातात काय म्हणले चायनीज लोक कसे अख्खी मच्छी खातात तसं खातात मग काय तसंच खाणार एवढी जागा सोडली मी तुला खायला एवढ्या अडचणीतून गप्पा मला नंबरे. मम्मी मी सांगितलं तर मला म्हणते, तुला नाही आणलं मला आणलं म्हणजे किती होय पिल्ले तेल लावून. आणि मागितलं मला म्हणते नाही तुला नको मस्त नाही घेतलं. पाहिजे ए, तसं म्हणायचं नसतं ताई. हे दीदी तसं म्हणतात काय तसं म्हणाला. मार केली माणसं तुला. आई नसल्यावर एकदम कडक झाल्यात ना मम्मी हे एवढं चालायचं आहे का असं नका राहू. एवढं साबड दोबड वाट खोबरं आली हे फुटानं वाटते. तिथं आली कशाला तुला त्याला? माहिती आहे किती? दोन दोन भांडे कशाला भरी येते? तुला काय खायचं ग तुला नको ती का ग आमच्या पिल्लीला का नको तिला नाही आवडत मासा तिला फक्त हा. चिकन आवडतं होय. आणि पाणीपुरी हम्म. नको करता पाणी. साईडला सर साईडला सर मी चालली बाबा कुठं चालले पडं ना गाडी रे आणि बसली इकडं. कडक कडक झाल्यात बघा एकदम बाज त्याला खाताना. चपाती आहे का अजून बनवायची पीठ मळली. आता मस्त पैकी कडक झाल्यात का नाही कडक कडक बनव मग हे लवकर लई भूक लागली मला पटा 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 3 दिवसाची हम्म काय द्यायचं? तर मित्रांनो बघा कशा आहे निंजा टेक्निक मम्मीची बघा तेल तळलेल्या तेलातच आता तेल टाकलं. त्या तेलात विषय आहे बघा तळलेल्या तेलातच तर इकडे बघा प्रज्ञाने वाटण केलं या काय काय टाकलं खोबरं खोबरं कोथिंबीर लसूण. कोथंबीर लसूण त्या साईडला मास बघा आणि त्या साईडला फ्राय दाखव इकडं नाही इकडं फुटाण्याचा कुटा आहे तर बघू शकता अरे गप ना. हे रिया गप गप की. आधी चटणी. चटणी बघा चटणी टाकते घरचं आपलं मम्मीने बनवलेलं आहे बरं का येसूर 2 ओके चमचे. 2 चमचे डाळ टाकले बघा 1 चमचा मीठ आणि 1.5 चमचे. 1.5 चमचा मीठ फिश करी. फिश मला करी काही नाव येत नाही. मला काय नाव येत नाही करी मसाला आहे. फिश करी मसाला आहे मस्त पैकी दुकानात भेटते 10 रुपयाला ओके मध्ये हे घरकुल हो मम्मी काय ग भाजल पोळल हाताला घरकुल हे दुसरी पुडी आणली. हे दुसरी पुढे हळद हळद. हळद टाकली हे वाटलेला मसाला. वाटण बघा वाटण ओके मध्ये अयो ए तू पाठी बांगू टाकली. तुला म्हणलं. घरकुल टाकते अगं ते मासच का किती त्याला? बघा 1 नंबर ग्रेव्ही केली बघा प्रिया तिकडं बघ काय करते मासं पकडते. मास पकडते रे तू होय मास पकडते काय आहे? हे नेऊन ठेव आता. जा दिदे कडक आम्ही सगळं ठेवजा पण तर बघा हे मास कसं झालेत 1 नंबर कडक झालेत ना त्या कुडूम कुडूम खाण्याजोगं बघा तुम्ही हो का? तळलेला मासा दाखवला तुम्हाला तळलेला मासा आवडतात भाजीचा मासा
मग काय मला तळल्यालाच आवडतं त्यामुळे दाखवतो हो का एकदम कुडूम कुडूम हो का बघू शकता हो का एकदम कडक झाल्यात हो का नुसतं खायच्यात बघा तोडूनच बघू शकता बिचारा रियाला हा. काम लागलं. आता मासे. टाकले पाणी कधी वाटायचं हे चांगलं कडक झालं. होय काय झालं कडक कडक. दोन तांदूळ असते, बाजारात. आता हे फुटाला आहे. फुटाण्याचा कूट त्यातच मिक्स करते गाठीवर असतात. जा जा ठेव जा किटली ठेव जा पण जा किटली घेऊन जा. जा किटली पण हे किटलीचं काम झालंय. हे जा पण सांगा तिला. इथं, जा. किटली घेऊन. आता पाणी वाटायचं. बया फुटाण्याचा कूट ते केलेला ओके आणि हे पण टाकतात थांब दिदे हे पण टाकतात ना मम्मी पीठ कशाचं तरी बाजरीचं हा मग टाकलं का नाही टाकलं. तर बाजरीचं पीठ टाकतात पण मम्मीने नाही टाकलं तर आका एक नंबर अशी भाजी भाजलं कुणी भाजलं नाही. तर मित्रांनो बघा मस्त पैकी कस काय झालाय नियोजन मस्त पैकी तर मित्रांनो बघा एक नंबर अशी भाजी झाली हा लगेच उतरवली बर का त्यामुळे काय तरी दिसना तरी पण थोडी थोडी तरी आली आणि आज खाली बघा मस्त पैकी मटेरियल आपल्या आवडीचा मटेरियल दिसला का ह्या साईडला होता चपात्याचं नियोजन चालू आहे चपात्या करते पटा पटा की खायला लावते. मस्त पैकी मग काय जेवण खाऊन पिऊन राहायचं तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग तेवढं कमेंट मध्ये सांगा तर चला मित्रांनो बाय बाय